दोनों सेंटर में रहो ना, बीच में पण बच्चे आहे. सेकंड शो चालू झालेला आहे. आता पलक तिचं लक आजमावते. 5 डिग्री आहे आणि या दोघींनी असे ड्रेस घातले की कुडकुडणार आहेत. आमचा विचार आहे या हाय रोलर मध्ये जायचा. हे बघा ऑलमोस्ट टॉपला आलोय आपण. आणि ही जी आपली ड्रायव्हर आहे ती अक्कल शून्य बाई आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपला लास वेगासचा डे 2 आहे आणि दिवसाची सुरुवात अशी झाली की आम्हाला सगळ्यांना भूक लागली होती. पण मला आणि अवीला खायचं होतं बेलाजिओमध्ये बुफेमध्ये जाऊन आणि पलक आणि अस्मिताला खायचं होतं इंडियन. आणि त्या दोघींना खायला दिलं की ते शांत होतील म्हणून पहिला आम्ही गेलो इंडियन रेस्टॉरंटला, त्यांना खायला दिला आणि नंतर मग आम्ही जाणार होतो. सो आता तिकडनं व्हिडिओ स्टार्ट करूया. आता आपण एंटर झालोय बेलाजिओमध्ये आणि हा एकदम लास वेगासचा फेमस कॅसिनो आणि हॉटेल आहे. आणि ते गर्दी पण खूप आहे. ते क्रिसमससाठी बनवलेलं आहे. दोघींनी इंडियन जेवण दाबलंय आणि आम्हाला या सॅडल्स मध्ये यायचं होतं जेवायला, मला आणि अवीला. आणि तिकडे लाईन बघा केवढी आहे आणि आम्ही भुकेनी तडफडतोय म्हणून आता आम्ही दुसरं ऑप्शन शोधतो. इकडे ब्रंचचा बुफे पण आहे, अवी ते शोधतोय. आणि या दोघींना खूप खुशी झाली आहे कारण हे लोक बोलत होते आम्हाला तिकडे खायला, पण आम्ही नाही बोललो. म्हणून आता आम्ही काही असं रिझन बनवतोय की आम्ही भुके राहू शकतो वगैरे, पण खरं दोघांनाही यातून भूक लागलेली आहे. दोघी फोटो काढायच्या मागे, जिकडे प्रत्येक कोपऱ्यावर फोटो काढतात ते लोक, म्हणून अवी वैतागलाय. एकदम मस्त वाईब आहे इकडे. हॉलिडेचं वातावरण आहे, क्रिसमसची गाणी चालू आहेत. या दुकानामध्ये चॉकलेटचं फाउंटन आहे, वॉटरफॉल आहे चॉकलेटचा. आणि बघा असं वरनं इथून फ्लो होतं आणि असं खाली आलं. बेलाजिओचा कसिनो स्टार्ट झाला इकडे. त्याला कसिनोच्या थ्रू दुसऱ्या साईडला जायचं आहे. रुलेचं टेबल आहे. मिनिमम बेट $25 इकडे. कसिनो खूप मोठा आहे, आपल्या हॉटेलमधला एकदम छोटा आहे. आणि ते वेगवेगळ्या बेट मिनिमम बेटचे टेबल आहेत, काही 25, 50, 15. आम्हाला रात्री रुले खेळायचे. इकडे हाय लिमिटचे टेबल्स आहेत. सध्या तरी आमचा फोकस बफेवर आहे. आता आला आपला बफे. ते कुत्र्यासारखं खाणार आहे. पर पर्सन $55 आहे. आता भूक लागली. खतरनाक पोपट झालेलं आहे कारण 1 वाजून गेलेला आहे आणि आता जे $54.99चा ब्रंच होता जिकडे सगळं मिळतं तो बंद होऊन 1 ते 8चा सी फूड डिनर चालू झालेला आहे. तिकडे फक्त सी फूड मिळतं म्हणून आम्ही लाईनीतून बाहेर आलेलो आहे. आता परत शोधणार स्नॅक्स ॲट बेलाजिओ जिथे पिझ्झा बर्गर वगैरे असं काहीतरी भेटेल. सो लेट्स ईट दॅट. ही बघ खुशी बघ तिच्या तोंडावर. अरे हा काय मूर्ख आहे का मॅप? हे बघ आपण इथे आहे, आपल्याला जायचं इथं आहे. मॅप आपल्याला म्हणतो अख्खं बाहेर जा आणि मग चालत परत आत या. इथे वरती बोर्ड नाही आहेत का? नाही. जेवण शोधत शोधत वाकडे तिकडे चालायला लागलो. आता आम्ही एक कॅन्टोनीज क्विझिन आहे, ते आम्ही पहिला मेन्यू बघतोय काय आवडणारा आहे का. पण आतून तरी छान वाटतं एकदम. इटालियन रेस्टॉरंट आहे तिकडे आलोय आम्ही. ऑलरेडी मी डिसाईड केलं काय खायचं ते. आणि इकडनं व्ह्यू बघा. 15 मिनटं थांबून फाउंटन व्ह्यू घेतलाय, पण फाउंटन सध्या बंद आहे कारण इथे F1चं सगळं चालू आहे. या बघा छोटा आयफेल टावर. असा व्ह्यू मस्त आहे. फाउंटन चालू असतं तर अजून मजा आली.
ड्रिंक मेन्यू आलाय. कॉलेजचा रिपोर्ट वाटतोय. इंजिनिअरिंगचं ब्लॅक बुक वाटतंय. ब्रूट फरारी लास वेगस एडिशन. मिस इन्फॉर्मेशन होती. फाउंटन चालू आहे आणि आता चालू झालंय. तर मी घेतोय रिगॅटोनी आणि अवी घेतोय लॉबस्टर बेनेडिक्ट. आणि मी दोघांमध्ये आम्ही एक पिझ्झा पण शेअर करणार आहोत, बेसिक मार्गरिटा. आणि मग ड्रिंक्स पण ऑर्डर करणार आहोत, पण अजून तो आला नाही आहे. आणि प्लेट पण बघ किती मस्त आहे. ड्रिंक आहे ते स्मोक करतात. रोजवूड टाकलेलं असतं त्याचा स्मोक येतो. थँक्यू. तू काय घेतलं? एस्प्रेसो नेग्रोनी. इट इज टू मच ऑफ कॉफी बट खूप जास्त कडू आहे. हो का? अभिनी घेतली आहे नेग्रोनी. मी घेतलं आहे ओल्ड फॅशन. सेकंड शो चालू झालेला आहे. हे जे मधलंवालं आहे ना ते खूप वरपर्यंत जातं. आपलं लंच आलेलं आहे. मी घेतलं आहे रिगॅटोनी आणि घेतलं आहे लॉबस्टर बेनेडिक्ट. आणि हा एक आम्ही शेअर करण्यासाठी घेतला आहे मार्गरिटा पिझ्झा. सो आता खायला सुरुवात करूया. ह्या दोघी जेवल्या नाही आहेत कारण ह्या दोघी इंडियन रेस्टॉरंटमध्ये खूप दाबून बफे खाऊन आले आहेत आणि त्यांचं एकदम पोट कच्च भरलेलं आहे आणि त्यांना तो झोपा लागला. तो तोंड दाखवा, त्याचा चेहरा दाखवला आणि ते दोघी आपल्यावर हसतायत की आपण ओव्हर प्राईस जेवण खातोय म्हणून. तर आता आपण जेऊया. आमचं दोघांचं बिल आय थिंक 20,000 होणार आहे. कसं आहे लॉबस्टर्स बेनेडिक्ट? खूप मस्त आहे. मला स्पेसिफिकली हे रनिंग योग खूप जास्त आवडतं. बघा रेनबो आला होता पण जरा लेट झालो शूट करायला. परत आल्यावर दाखवीन. 5 मिनिटाचा शो आहे म्हणून अख्खा दाखवू शकत नाही, तर माझ्या फोनची मेमरी फुल होईल. पण आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आला आहे डेझर्ट मेन्यू. चॉकलेट टॉर्ट आलेलं आहे, आपण खाऊया. आमच्या दोघांचं मिळून $218 बिल झालंय, म्हणजे इंडियातले 18,000 रुपये. आता पलक तिचं लक आजमावते. अभी पैसे मशीनमध्ये घुसवायला स्ट्रगल करते. $1 टाकलाय. स्पिन का बटन ही दबा सकती है तो बस, और कोई ऑप्शन ही नहीं है तेरे पास. $40 मिले थे, अभी खत्म हो गया. कुछ नहीं कर सकते, सिर्फ कलेक्ट कर सकते. $1 तो 40 ही देते, 40 सेंट. 60 सेंट का नुकसान. दूसरे मशीन में डाल, जिसमें कम रहेगा. पलकने $2 टाकले आणि त्यात ती $1.60 हरली आहे. 40 सेंट परत आले. अस्मिताने $5 टाकले आणि $15 जिंकले. 5 चे 15 झाले. पण ती हरली होती. शेवटचा एक बाकी होता तेव्हा रोहननी क्लिक केलं म्हणून $15 भेटले. तर आपण हे कॅश आउट करणार आहे. $15 जिंकलेले कॅश मिळालेत. पलक पण घेते. आहेत की नाही?
आता परत रूममध्ये आलोय. अस्मिता आणि पलकला अजून एक कुठलं तरी पजामामधलं फोटोशूट करायचं आहे आणि आमच्याच रूममध्ये करतील कारण त्यांच्या रूममध्ये एवढा सनलाईट येत नाहीये. आणि आता इकडनं बघा मस्त सनसेट दिसतोय. सो आता ते लोक चेंज करून येत आहेत. अवी पण थोडा तयार होतोय आणि मी बसलोय तोपर्यंत. आता 15 मिनिटात ते लोक येतील. मग आता पुढचा प्लॅन असा आहे फोटोशूट करायचं. आणि आत्ता वाजले 4, 5:30ला सनसेट होतो इकडे. तर 5:30ला निघायचं. फ्रीमॉन्ट स्ट्रीट म्हणून एक आहे, ओल्ड लास वेगास ज्याला म्हणतात, तिकडे जायचंय. तिकडे असंच बार हॉपिंग करायचंय, कसिनोमध्ये खेळायचंय आणि थोडी मजा करून घरी यायचं परत. फोटोशूट नंबर 2, टीम ब्राइड इन पजामाज. Groom. Team groom. Not interested in anything. Not interested. Like, I don't know why. Please continue. चला आता. चला फुगे फोड़ा. ये पीछे ब्राइट टोब लग रहा है तो थोड़ा 2 और B के बीच में गैप करता हूँ. दोनों सेंटर में रहो ना. अभी सेंटर में. बीच में कौन बच्चा है चिपको. रॉनी तू सेंटर ले. माझी शॅडो येत नाही ना कुठे. नहीं ये डाल सकती है ना ऐसा कुछ मर्ज करके ना. ये मस्त भी आया. तू कसं सांडलायस. तू कसं सांडलायस. राइट टू बी. पर $100 झाले की ते अकाउंट. डर क्या. मैं घर गया. बोल काहीतरी. बाय. आज सेकंड नाईट आहे. मला पण वन पीस घालायचं होतं. काय मला पण वन पीस घालायचं होतं. मी घालून दिलं. घालून द्यायचं ना वन पीस हवीला पण. आपण उद्या घालून तू ऑर्डर. चालेल. मला कॉफी तू ऑर्डर करतो. हां काय पाहिजे. चायची टाकते. माझा 5 डिग्री आहे आणि या दोघींनी असे ड्रेस घातले की कुडकुडणार आहेत. पण हिनी जॅकेट घेतले, हिनी पण एक जॅकेट घेतले आणि अवी काहीतरी करून पलकला लाजवतोय. पलक एनी कमेंट्स. अभी बस ठंडी लग रही है. अस्मिता एनी कमेंट्स. साईडला लोक. इकडे सगळे लक्झरी स्टोर्स पण इथेच असतात आणि कसिनोच्या आतमध्ये पण असतात त्यांचे छोटे छोटे आउटलेट्स. कारण जिंकल्यावर लगेच विकत घेतात लोक इकडे. असे इथे लिमो रेंट करणं खूप कॉमन आहे. स्वतः आपल्या हॉटेलमधनं कुठल्या कसिनोला जायला अशी लिमो रेंट करतात. लास वेगास पियर बघा किती मस्त वाटतंय. आणि ही जी आपली ड्रायव्हर आहे ती अक्कल शून्य बाई आहे म्हणून नावी तिला दाखवते कुठून जायचंय. आमचा विचार आहे या हाय रोलर मध्ये जायचा पण मी तिकीटं काढली नाही आहेत कारण मला खाली जाऊन बघायचं किती गर्दी आहे आणि त्या गर्दीच्या हिशोबाने मी तिकीटं काढू. इकडे शेक घेत उभे आहेत. आता मी आज तिकीट्स घ्यायला गेलो होतो. तिकीट्स $39 होते तिकडे आणि मला ऑनलाईन $20 मिळाले. सो $97 4 तिकीट झालेत आणि आता भूक लागली आहे. 30 मिनिट्स वेट आहे म्हणून आता पहिले काहीतरी खाऊन घेऊया. आय थिंक या यार्ड हाऊसमध्ये आम्ही जाऊ. आणि ही गल्ली बघा किती मस्त आहे. आणि आत्ता वाजलेत 8 म्हणजे आता लास्ट वेगाची नाईट चालू होते. आणि बघा इथे ओपन बार आहे तर बाहेर आपण दारूचा ग्लास बॉटल घेऊन फिरू शकतो रस्त्यावर. तर मला टेबल मिळालेलं आहे 5 मिनिटात मिळालं आणि 2 मिनिटात मला 5 मिनिटं बोललं आणि 2 मिनिटात दिलं. मग इकडेचा मेन्यू दिलेला आहे. इकडनं आपण ऑर्डर प्लेस करू शकतो आणि हा नॉर्मल मेन्यू पण दिलेला आहे. आपलं जेवण आलेलं आहे. मी मागवलं चिकन कोरियन चीज स्टेक. अविनी पण सेम मागवलंय तरी त्याला का नाही दिलं माहित नाही. आणि त्याच्यावर मी मागवलं ट्रफल फ्राईज, त्यांनी मागवलं सॅलड, हे ग्रिल्ड चीज, टोमॅटो बिस्क. पण ते टोमॅटो बिस्क थोडं टोमॅटो सूप सारखंच आहे पण जरा थिक असतं. पण ते वॉर्म नव्हतं पण त्यांना गरम करायला सांगितलंय. आणि ही इथे बर्गर फाडते, कॉन्सन्ट्रेट करते आणि कॅलिफोर्निया व्हेजी बर्गर तिचा स्प्लिट करते. तर हे दोन्ही व्हेजिटेरियन आहेत आणि दोघं शेअर करणार आहेत. अस्मिता नॉन व्हेजिटेरियन आहे पण पलक व्हेजिटेरियन आहे.
म्हणून ती तिच्यावर कंपनी देते. आम्ही बसलोय या हाय रोलर फेरिस व्हील मध्ये. अर्ध्या तासाची राईड आहे. हा आमचा एस्किमोचा इग्लू. इकडे स्पियर दिसतं आपल्याला. वर गेल्यावरतून छान दिसेल. आता आपल्याला एवढं वर जायचं आहे. 550 फीट वर जायचं आपल्याला. आणि US मधलं सर्वात हायेस्ट फेरिस व्हील आहे. आणि अर्ध्या तासाचं एक राऊंड आहे. लास वेगास मोनोरेल. हे व्हेनिशियन आहे जिकडे आपण काल गेलो होतो. स्पियर काय मस्त वाटतं इकडनं. याची साईज तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळत नसेल, पण हे कमीत कमी 30-40 मजल्याच्या बिल्डिंग एवढ्या हाईटचं आहे. आणि खूप मोठं आहे. कॉन्ट्रॅक्टसाठी तुम्हाला ही बिल्डिंग बघा तुम्ही केवढीशी आहे. आणि खाली गेल्यावर खूप मोठी वाटते ही वाली बिल्डिंग. त्याच्यासमोर हे बघा केवढं आहे. सगळीकडनं दिसतंय. आणि ह्याच्यात आत शोज पण होतात, पण आम्हाला तिकीट मिळत नाहीये. ऑलमोस्ट पण क्वार्टर जर्नी आपली झालेली आहे. ट्रिप दिसते मस्त. ही अशी अख्खी ही वेगस ट्रिप आहे. हे कॉस्मोपॉलिटन इकडे मम्मी डॅडी आलेले तेव्हा आम्ही राहिलो होतो. सीजर्स पॅलेस. हे बघा ऑलमोस्ट टॉपला आलोय आपण. मला कसं वाटतंय? मला थोडाफार भीती वाटते खाली देखने को, बट ओवरऑल ऐसा अच्छा कंट्रोल स्पीड है. सो 30 मिनट्स में पूरा सर्कल करने वाले हैं. इट्स अ वेरी गुड व्यू. सो इट्स नाइस. अस्मिता, तुला कसं वाटतंय? जरा भीती वाटते खाली बघायला. इकडे तुम्हाला लास वेगासचे सगळे कसिनोज दिसत असतील, पण हा बघा, हा द मिराज कसिनो आहे. बंद पडलाय. काही लाईट नाही आहे इकडे. आणि हा बंद पडला. आता मला वाटतं विकला गेला कोणाला तरी. आणि ह्याचे जे जॅकपॉट्स होते ते सगळे लागले नव्हते, म्हणून बाय लॉ त्यांना 30 डेजमध्ये जेवढे त्यांचे जॅकपॉट्स आहेत ते सगळे लावायचे होते. म्हणून लोकांना माहिती होतं की 30 दिवसात जे मेजर जॅकपॉट्स आहेत ते लागणार आहेत. म्हणून इकडे तेव्हा खूप गर्दी होती. पण आता बघा हे एकटंच बंद पडलेलं आहे, पण बाकी सगळीकडे लाईट्स आहेत. तुम्ही फोटोज घेतोय. एक फोटो $38 होता आणि 5 फोटो $75 होता. मी सगळे 5 फोटो घेतले. 5 फोटो घेतले तुम्ही. आपण खुश झाला. पलक ते सॅम्पल वाला पण घेत होते. सामान पण घेत होती माहिती. नहीं है. कुत्र्यासारखी थंडी आहे म्हणून मी आगीचा शेक घेतो इकडे. फक्त बटाटे राहिले. कैदी वाटते बघ ना याच्यातून. यहाँ पे फायर के पास एस्थेटिक फोटोज आएंगे क्या? सो असा होता आपला लास वेगासचा डे 2. आय होप तुम्हाला आवडला असेल. सो तो जो नेक्स्ट व्हिडिओ असेल तो आपल्या लास वेगास ट्रिपचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. आणि मग त्याच्यानंतर माझे मम्मी डॅडी येतात. सो ते पण दिसतील आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये. तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.